राज्यातील बदलत्या हवामानामुळे नागरिकांसमोर एकाच वेळी उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचे दुहेरी संकट उभे ठाकले आहे. इंडिया मेटिरोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे IMD कडून याबाबत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील काही दिवस परिस्थिती अधिक तीव्र राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे गेले असून काही ठिकाणी 44 अंश सेल्सिअसपर्यंत पारा पोहोचला आहे. तर पुणे येथेही उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात 43 अंशांहून अधिक तापमानाची नोंद झाली असून पुढील आठवडाभर उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले असून उष्माघात टाळण्यासाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आले आहेत. नागपूर आणि अकोला येथेही तापमानात मोठी वाढ नोंदवली जात आहे. अकोल्यात 44 अंश सेल्सिअसपर्यंत पारा गेला असून नागपूरमध्ये 42 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसानंतरचा गारवा संपुष्टात आला असून उष्णतेचा तडाखा पुन्हा वाढला आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर येथे पुढील 3 दिवसांसाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता असून ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे झाडे कोसळणे, वीज पुरवठा खंडित होणे यांसारख्या घटना घडण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. एकूणच पुढील 3 ते 4 दिवस राज्यात उष्ण व कोरडे वातावरण कायम राहणार असले तरी काही भागात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या बदलत्या परिस्थितीमुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.